TWJ गुहागर आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर M2 चॅम्पियन आजच्या या कार्यक्रमाला आपण बघतोय स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष बरकतभाई पाते आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कमिटीच्या अर्थातच आपण बघितलं तर सेक्रेटरी इम्तियाजभाई कडू देखील आहेत. दोन डकआउट आपण बघतोय MISF म्हणजे अर्थातच मोहम्मद इब्राहिम सी फूड आणि त्याचबरोबर अर्थातच दुसऱ्या बाजूला डकआउट आपण बघितलं तर कैलासवासी पैगंबरवासी निजामुद्दीन कडू डकआउट आपण बघतोय. त्या डकआउट मधनं TWJ संघ आज बॅटिंग करण्याकरता उतरणार आहे. एक्स्ट्रा प्लेयर कम टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाजी मार्कवर तन्वीर दाखल झालाय. आज जर विचार केला तर मोठा संघ मैदानामध्ये असेल, खास करून त्या संघावरती देखील नजर असेल. M2 चॅम्पियनच्या संघावरती नजर असतील. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असेल. लक्षात ठेवा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. मॅचला सुरुवात करतोय 2022 दुसरा दिवस. ही मानाची स्पर्धा मुरादपूरची जमातुल मुस्लिमीन मुरादपूर प्रेझेंटेड बाय मुरादपूर स्पोर्ट क्लब 2022 आजच्या सकाळच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. सकाळला सुरुवात केली जाते. खूप छान पद्धतीने टॉस आपण बघितला. जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ल्याचे अर्थातच सेक्रेटरी यांच्या शुभस्ते आशिकभाई अब्दुल्ला यांच्या शुभस्ते टॉस झाला आणि टॉसचा बॉस M2 चॅम्पियन टॉस जिंकला तर प्रथम 4 ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि M2 चॅम्पियनला उशिरा आल्यामुळे आज 2 धाबांची पेनल्टी देखील या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर पहिलं षटक घेऊन मॅचकडे जाणार आहोत. गोलंदाजी मार्कवर M2 चॅम्पियन या संघाकडनं तन्वीर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं षटक घेऊन तन्वीर दाखल झालाय. स्ट्रायकिंगला बॅट्समॅनचा विचार केला तर प्रशांत असेल. नॉन स्ट्रायकिंगला आपण बघितलं तर रोशन आहे. पहिला चेंडू आहे यावेळी मात्र बघूया. मला वाटतंय जवळपास निश्चित बॅटची कट घेतली एक्स्ट्राच्या क्लोज मध्ये. रमेश ज्यानं स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि खालीद आमच्या बरोबर निश्चित जोडलेलं खालीद म्हणतात त्याने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. का TWJ एवढी मोठी कंपनी आणि त्याने ह्या खेळाडूंना का निवडलंय, त्यांना पगारावरती का ठेवलं जातंय. असा एक व्यावसायिक संघ आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो खास करून TWJ च्या नावावरती खेळतोय आणि खास करून त्यांच्याकडे कोच देखील आहेत, त्यांच्याकडे मार्गदर्शक देखील आहेत आणि कंपनीचा हा व्यावसायिक संघ हा एकमेव संघ रत्नागिरी जिल्ह्यातला TWJ आहे. प्रथमेश बाद झालाय. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये नवीन बॅट्समॅन आपण मैदानामध्ये बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर बॅटचा संपर्क होत नाहीये. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली आहे. खूप चांगला मॅच आहे. 2022 ची स्पर्धा आपण बघतोय. मुरादपूरची अभिमान स्वाभिमान आणि मुरादपूरची कथा, एकूण 13 वर्षातला इतिहास आणि मुरादपूरच्या गावाची जी कथा आहे ती सांगणारी स्पर्धा आहे. 2 चेंडू खऱ्या अर्थानं तन्वीरनं अफलातून फेकलेत. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चेंडू चांगला आडव्या बॅटला चेंडूला खेळला. चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालाय. चेंडू सीमा बार. 4 धाबांनी करता. दाखल झाला आणि त्यानं काय फटका खेळला. क्षेत्ररक्षक होते. फटका तेवढा चांगला नव्हता. क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षक बाबून चुका केल्या आणि धावसंख्येचा विचार केला तर 4 धाबा.
खाता चौकांना उघडलाय. मॅक्युलमला आपण बघितलं तर निश्चित मोठा खेळाडू आहे, अभिमान दर्शवणारा खेळाडू आपण बघतोय. मुंबई भागातला विरार परिसरातला हा खेळाडू दाखल झाला आहे. निश्चित अनेक खेळाडू आहेत जे आजच्या या स्पर्धेला दूर दूरवर येत आहेत. 1,00,000ची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, लाखभराची स्पर्धा आहे. तन्वीर जो गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहे. चेंडू झाले 4 चेंडूमध्ये 4 धाबा. पावलांचा वापर केला, पुढे गेले त्यावेळेला मात्र स्टेप आउट झाले. ते स्टंपच्या मागे कामगिरी चांगली. फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा दिला गेलाय. जमातुल मुस्लिमीन मिठागरी मोलेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय असलम शेठ मिठागरी यांचा दुसऱ्या दिवसाला सदिच्छा भेटण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि या गावातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व, कोविड योद्धा ज्यांना सन्मानित केलं गेलं ते डॉक्टर नियाज पाते हे देखील जोडलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जमातुल मुस्लिमीन मुरादपूरचे सेक्रेटरी आशिकभाई अमदुल्ला देखील आपण व्यासपीठावरती बघतोय. त्याचबरोबर तस्लीमबाई फिरफिरे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर इस्माईलबाई पाते साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती 4 धावा, चेंडू झालेत 5. तन्वीर काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे. उशीर आलेत परंतु थेट चांगल्या पद्धतीने आलेत. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये कॅप्टन प्रथमेश वेंद्रे अर्थात छोट्या दाखल झाला आहे स्ट्राईक एंडला. खूप चांगला खेळाडू आहे, अभिमानी खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे, ज्यांना अधिराज गाजवलाय. गुहागरच्या संपूर्ण गुहागरमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. गोलंदाजी मार्कवर तन्वीर तयार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मात्र सफल झाले. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अजून एक धक्का, अजून एक विकेट. झेल पकडला जातोय शॉर्ट टर्नमॅनला. प्रथमेश वेंद्रे बॅक टू पविलियन. आले विकेट गमावले. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर एकूण पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये 3 मोहरे टिपलेत. ओव्हर हॅट्रिक बघायला मिळाली तन्वीरच्या माध्यमातून. आज M2 चॅम्पियन या निश्चित आपण बघितलं तर संघात दाखल झालेत. काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी या तन्वीर कडनं बघायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं पहिलं षटक काय चांगला हाताळलं, काय लाईन होती, काय टप्पा होता. तन्वीरच्या माध्यमातून आपण बघितलं त्यानं 3 मोहरे या ठिकाणी टिपले. पहिला फलंदाज प्रथमेश बाद झाला, त्याच्यानंतर प्रशांत बाद झाला, त्याच्यानंतर आपण बघितलं तर मॅक्युलम बाद झाला, त्याच्यानंतर प्रथमेश वेंद्रे जो 0 धावांवरती बाद झालाय. मॅक्युलमचा विचार केला तर त्याला 1 चौकार लगावला, त्याला देखील माघारी परतावं लागले. मैदानामध्ये रोशन आणि त्याचबरोबर मॉन्टी हा खेळाडू दाखल झालाय. खूप चांगला मॅच असेल. 3 गाड्यांच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा झालेल्या आहेत. आपण बघतोय आजचं सकाळचं सत्र आहे. 2022 ची मानाची स्पर्धा आहे, लाखमोलाची स्पर्धा आहे. खूप चांगली स्पर्धा बघायला मिळते. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये मॉन्टी यांच्यावरती देखील नजर असतील. खूप चांगला खेळाडू या मोसमामध्ये त्याला देखील आपली छाप सोडलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आसिम दाखल होतोय. आसिम गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडे दुसरं षटक घेऊन स्ट्राईक एंड वरती मॉन्टी, नॉन स्ट्राईक एंडला रोशन जो सलामीवरती आलाय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जात आहे. थर्ड मॅन पॉईंट कव्हरचा खेळाडू आतमध्ये, बाकी सर्व खेळाडू सीमारेषेवरती लावलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे. काय गोलंदाजी आहे. M2 चॅम्पियन संघानं काय या ठिकाणी आपण बघतोय संघ बांधलाय. गोलंदाज त्यांच्याकडे चांगले आहेत. भन्नाट वेग आहे, चांगली लाईन आहे. 4थ्या स्टंपवरती 5व्या स्टंपवरती भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू आसिमचा, खूप चांगली लाईन होती. आसिमला आपण बघतो वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन मुरादपूर एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता तयार.
दुसरा चेंडू आहे यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू ऑन ऑफ साईडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते चुकतील टप्पा पडले तर चेंडू समोर त्यांच्या डोक्यावर मी आधीच सांगितलं होतं M2 चॅम्पियन करता आणि संपूर्ण या ग्रामीण पट्ट्यामध्ये एक दर्जेदार खेळाडू मॉन्टी आहे त्यांच्यावरती नजर असतील पहिला चेंडू निश्चित डॉन केला दुसऱ्या चेंडूवरती त्यानं आसिमचं स्वागत केलंय धावसंख्या 8 डाबा दुसरं षटक चालू आहे 4 ओव्हरचा मॅच आहे राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी मध्ये टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त बाउन्स झालाय पंचाचा सिग्नल वाईट बॉलचा येतोय मागे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता पहिला चेंडू आपण बघितला तर भन्नाट वेग होता ऑफ टाइमच्या बाहेर होता चौथ्या 5व्या स्टंपवरती दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला मॉन्टीनं तिसरा चेंडू अग्नि परीक्षा द्यावी लागली बाउन्सर या ठिकाणी टाकला तर पंचाने वाईट बॉलचा सिग्नल दिलाय धाबा झाले ते 9 गडी बाद झाले ते 3 TWJ गुहागर प्रथम बॅटिंग करतायत चेंडू चांगला यावेळी मात्र नजाकत बरा स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडेसे बीट झालेत आणि बघूया काय घडतंय क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय थोडंसं आपण बघितलं तर चेंडू पडल्यानंतर थोडस निश्चित वळण घेतलंय 2 धाबा पूर्ण होतील मॉन्टी एकूण आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग करतोय 6 धाबांवरती घेतोय त्याचा संघ 11 धाबांवरती दुसरं षटक मैदानामध्ये हाताळलं जात आहे गोलंदाजी मार्कवर आसिम राईट अप ओव्हर द विकेट रिबास अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे फटका फर्स्टला चेंडू जाऊन थेट एस्टेन वरती आदळतोय दांडी गोल केली जाते चौथा धक्का चौथा ब्रेक थ्रू गाड्याचं विनेंदर आहे अ, 11 धाबा 4 गडी बाद झालेत काय गोलंदाजी केली जाते पहिलं षटक तन्वीरनं हाताळलं तन्वीरनं 4 धाबा दिल्या 3 गडी बाद केल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर आसिम आलाय आणि आसिमनं काय गोलंदाजी केली धारदार गोलंदाजी केली जाते TWJ गुहागर संघाला खूप अडचणीमध्ये आणलं गेलंय TWJ गुहागर आपण बघतोय खूप चांगला संघ आहे खूप छान पद्धतीने ते देखील खेळतायत नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता विकास बॅटिंग नंबर 6 वरती येतोय बॅटिंग करण्याकरता 6 नंबर वरती विकासला पाठवलं गेलंय स्ट्राईक एंडला विकास नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन रोशन असेल आजच्या सकाळचा पहिला मॅच तुम्ही बघताय खूप चांगला मॅच बघायला मिळतोय मुरादपूरची मानाची स्पर्धा आहे गोलंदाजी मार्कवर आसिम तयार मुरादपूर एंडकडनं खूप दूरवरचा चेंडू होता चेंडूचा प्रयत्न केला ऑफ टाइमच्या बाहेर जातोय टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघाला पंचाने व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय मिस्टर एक्स्ट्राचा इशारा झालाय धाबा झाल्यात त्या 12 क्षेत्ररक्षण करणारा संघ M2 चॅम्पियन आणि बॅटिंग करणारा संघ TWJ गुहागरचा आपण बघतोय टॉस निश्चित हारलाय आणि थोडस बिरकटलेलं आहे थोडस अडचणीमध्ये आहे तो TWJ गुहागर कारण 12 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल गोलंदाजाचा पंचाच्या डाव बाजूला यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा आहे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय अर्थात इस्ट्रक्चरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय चेंडू डॉट येतोय चेंडू निर्धाव येतोय बॅट आणि चेंडूचा संपर्क फार गरजेचा आहे चेंडू आणि पल्याचा मधला जो रणचक्राम आहे रमधुमाळी आहे ते आपल्याला बघायला मिळते विकास थोडस चाच पडतो या मॅच मध्ये धावसंख्येचा विचार केला तर एकूण 12 धाबा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार यावेळी मात्र फटका चांगला बघूया या ठिकाणी गॅप शोधलाय का क्षेत्ररक्षक आहे निश्चित आपण बघितलं तर या चेंडूवरती एकच धाव मिळणार विकासला एक धाव मिळते संघाला एक धाव मिळते 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धाबा TWJ गुहागर संघ थोडस अडचणीमध्ये आहे थोडस स्ट्रगल करतोय आपण बघतोय M2 चॅम्पियन टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय खूप चांगला निर्णय आहे 2 षटक संपले 2 षटकामध्ये 13 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 मोठे धक्के दिले गेले आहेत मैदानामध्ये खेळ थांबलाय एक ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये गाड घेतोय गाड्यांचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतो कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र मुरादपूरचा तैवार रणचग्राम क्रिकेटचा एक गाण्याचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला
एक 4 धाबा दिले होते, त्यानं 3 गडी बाद केले होते. तोच तन्वीर गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक दुसरं संघाकडे तिसरं षटक घेऊन येतो. स्ट्राईक एंड आपण बघितलं तर विकास, नॉन स्ट्राईक एंडला रोशनला जास्त चेंडू फेस करायला मिळाले नाहीत ना. रोशन अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रगल करतोय. एका बाजूला आपण बघितलं तर खूप चांगला फटका विकासच्या बॅटमधला फाईट एकला खेळाडू आहे, झेल सोडला जात आहे. झेल सोडल्यानंतर मला वाटतं कदाचित चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेच्या बाहेर चौकार येतो. विकासला जीवदान दिला जातोय खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. चेंडू सीमा पार, 4 धावा. विचार केला तर एकूण स्कोर कार्ड वरती 17 धावा. षटकाचा विचार केला तर निश्चित षटक क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतोय. रिवाज अटेम्प्ट केला, यावेळी मात्र फटका चांगला विकासच्या बॅट मधनं आपला 2 बेसमॅन या ठिकाणी आउटस्टँडिंग षटकार येतोय. रिव्हर्स सक्सेसफुल आहे. चेंडू सीमा पार जाणार आहे. मोहर लिहिले तन्वीरचं स्वागत केलं जात आहे. श्रीवर्धनचा गोलंदाज आहे, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. झेल सोडल्यानंतर काय घडवलं जात आहे ते मैदानामध्ये बघायला मिळतोय. शैबादला आपण बघितलं, फाईन लेगला खेळाडू होता. डी फाईन लेगला तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक चालू आहे. मैदानामध्ये धाबा झाल्यात ते 23 धाबा. गडी बाद झाले ते 4 गड्यांच्या मोबदल्यात 23 धाबा. आमच्या बरोबर आमची टीम जोडलेली आहे. www.tenniscricket.in ची टीम आहे. खूप चांगला वर्क करतायत कॅमेरामॅन शाहरुख शेख आणि त्यांची टीम आमच्या बरोबर आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आजच्या दुसऱ्या दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या या सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच TW चे गुहागर विरुद्ध आपल्याला मॅच बघायला मिळतोय. M2 चॅम्पियन कडे श्रीवर्धनचे अनेक खेळाडू, अर्थातच श्रीवर्धन मसला या परिसरातले अनेक खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत. जो तन्वीर त्याच्यावरती हल्ला चढवलाय या विकासनं. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येचा विचार केला तर अजूनपर्यंत 23 धाबा. तिसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. 2022 मधली मानाची, अभिमानाची, स्वाभिमानातली लाख मोराची स्पर्धा या ठिकाणी आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला पहिला मॅच M2 चॅम्पियन आणि TW चे. खराब चेंडू लाईन भिरकटलाय. यावेळी मात्र बघूया किती धाबा मिळणार आहेत. लाईन्स भटकोगे तो पडेगे फटके मैदान के अंदर. व्हाईट बॉल, 5 धावांचा बोनस या ठिकाणी दिला जातोय. निश्चित गाडीचा विनंती आहे. पहिलं षटक ज्या तन्वीरनं हातरलं होतं त्यानं 4 धावा दिल्या होत्या. 4 धावा देत त्यानं 3 गडी बाद केले होते. या ओव्हर मध्ये खूप महागडा ठरलाय. धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा. अजूनपर्यंत त्यानं एकूण 15 धावा खर्च केले. चेंडूचा विचार केला 3 चेंडू त्यानं हातरले. 3 चेंडू मध्ये 15 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या. 28 धावा. यावेळी मोठा फटका खेळायचा. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. इष्टरक्षक थोडेसे बीट होत आहेत. 1 धाव निश्चित मिळणार आहे. एका धावानं तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 29 धावा आपण बघतोय स्कोर कार्ड वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात मैदानामध्ये पार्टनरशिप आहे. रोशन आणि त्याचबरोबर विकासच्या बदोबन. विकास खूप चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार त्यानं निश्चित मैदानामध्ये लगावलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधनं आलाय. मॉन्टिस स्वस्तामध्ये गेलाय. प्रथमेश वेद्रे तो देखील लगेच परतला आणि स्ट्राईक एंडचा सलामीचा जो खेळाडू होता प्रथमेश त्याला माघारी परतावा लागलाय. एकूण 4 धक्के दिले गेलेत या मॅच मध्ये. मैदानामध्ये रोशन जो डावकुरे हाताचा क्लासिकल खेळाडू आहे त्याला आता मात्र स्ट्राईक मिळते. धाबा झाले ते 29. डाबातलं तिसरं षटक 4 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू चांगला आहे. यावेळी थोडंसं मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर शरीरवरती चेंडू येतोय. चेंडूने बॅटचा संपर्क चांगल्यारीत्या होत नाहीये. रोशन स्ट्रगल करतोय कारण मोठा मॅच आहे. 4 गडी बाद झाले. त्याच्यावरती कुठेतरी दबाव आहे, कुठेतरी प्रेशर आहे. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून निश्चित असेल, परंतु कुठेतरी अडचणीमध्ये आहे. धाबा झाले ते 29 धाबा.
चेंडू चांगला फटका चांगला, परंतु या ठिकाणी बघूया क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. जावेद घेत झेल सोडलं जाते. साधे सोपे झेल सोडले जाते. याच्या अगोदर विकासनं संधी दिली, शहीबादनं डीप फाइंडिंगला, यावेळी मात्र स्क्वेअर लेग आणि फाइंडिंगच्या मधोमध जावेद तांबेला आपण बघतोय त्यानं संधी दिली आहे आणि संधीचं सोनं खेळाडू निश्चित करणार. त्यांना संधी मिळाली आहे. जीवनामध्ये मनुष्याला संधी मिळते, संधीचं सोनं करतं घ्यावं पाहिजे. 3 षटकांचा खेळ दरम्यान संपला आहे. 31 धावा तुमच्या स्कोर कार्ड वरती तुम्ही बघताय. 4 गडी या ठिकाणी बाद झाले आहेत. मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्ड झाली आहे, पार्टनरशिप मैदानामध्ये रंगलेली आहे. 4 गडी बाद, 31 धावा, 3 षटकाचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय, 31 धावा झालेल्या आहेत. मैदानामध्ये चर्चा चालू आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये गाणं घेणार आहोत. गाण्यात पुन्हा एकदा तुमच्या भेट येतो. असा गेलो आणि असा आलो. आहेत आज अर्थातच पवित्र दिवस, अर्थातच शुक्रवारचा दिवस आहे आणि अनेक प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये जुळले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर दापोली लाडकरचा खेळाडू हा पहिला चेंडू आहे. यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे, तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 खेळाडूच्या मध्येमध्ये आपण बघतोय रनिंग बिटवीन द विकेट. विकास मैदानामध्ये, रोशन मैदानामध्ये आहे. धाबांचा विचार केला तर एकूण स्कोर कार्डवरती 33 धाबा. षटकाचा विचार केला तर अंतिम षटक चालू आहे, शेवटचं षटक आहे. गणेश मॅन फ्रॉम दापोली लाडघर या परिसरात दाखल झाला. M2 चॅम्पियन या संघामध्ये खेळण्याकरिता. स्ट्रायकिंगला बॅट्समॅनचा विचार केला. विकास काय बॅटिंग करतोय. चेंडू चांगला, यावेळी मात्र रडार मध्ये चेंडूला भिडकावून दिला बॅट वरती. चेंडू आला, पंख लावलेत. 6 धावांची मोरर आहे. मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक ते काय करू शकणार नाही. त्यांच्या डोक्यामधनं मस्तक देत असताना चेंडूच्या बाहेर 6 धावा. मध्ये आला, बॅटच्या मधोमध आला, कॉन्फिडन्स कुठेतरी वाढला असेल. धावसंख्या आपण बघितली तर 39 धाबा. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर गोलंदाज गणेश थोडंसं कुठेतरी मागणं चढतोय. लेफ्ट मोर द विकेट. चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेनं उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावर पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गाड्याचं देखील बेनर आहे. काय बॅटिंग केली जाते. विकास दाखवून देतो क्लास. आपण वरती मुंबईतले खेळाडू TWG मध्ये खेळतायत. आज त्यांचा क्लास बघायला मिळतोय. प्रथम जे आपला टॅलेंट होता ते बाद झाले. त्याच्यानंतर जे मुंबईचे खेळाडू आहेत ते मैदानामध्ये रंग आणतायत. दापोलीचे खेळाडू अर्थातच गणेश जो लाडघर मध्ये दाखल झालाय M2 चॅम्पियन करता, त्याच्यावरती हल्ला चढवलाय. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लोवर बुलटा होता, ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे, परंतु तिसरा झेल मैदानामध्ये या इनिंग मध्ये सोडला गेलाय. विकासला 2दा संधी, रोशनला 1दा संधी दिली गेली आहे. मैदानामध्ये संधीच दिले जात आहेत. पकडो कॅच जीतो मॅच म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जात आहे. कॅच पकडणं बहुत जरुरी आहे. ये अर्थातच जो फॉर्म्युला आहे तो विसरले खेळाडू मैदानामध्ये. तिसऱ्यांदा मैदानामध्ये कॅच सुटलाय. 47 धावा. TWG गुहागरला आपण बघतोय. डाबातलं अंतिम षटक. 4थ्या षटकात ते काही चेंडू शिल्लक. लेफ्ट मोर. चेंडू चांगला, यावेळी मात्र आकाशाकडे उडवला आहे, परंतु फटका तेवढं चांगलं नाही. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय. 4थ्यांदा निश्चित आपण बघितलं तर चेंडू जो असतो ना, खास करून आपण विचार केला तर या चेंडूवरती किती धाबा घेतल्या ते देखील बघणार आहोत. आणि मला वाटतं फलंदाज निश्चित माधवनं एकूण धाबा किती असतील ते देखील आपण बघणार आहोत. मला वाटतं जवळपास 2 धाबा, एकूण 3 धाबा रचवले गेल्या. 4थ्या धाबांचा प्रयत्न केला आणि 4थ्या धाबावरती या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चित बाद व्हावा लागला. विकास बाद झालाय. संघाची स्थिती आपण बघितली तर संघ पोहोचला एकूण 50 धाबांवरती. प्रथम असं वाटलं होतं नव्हतं की TWG गुहागर संघ
50चा आकडा सेट करेल, परंतु या मॅच मध्ये त्यांना धाबा सेट केल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीनं. 5 गडी बाद झाले, 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धाबा. चेंडूचा विचार केला तर शेवटचा बॉल मॅन फ्रॉम दापोली आकाश सकपाल मैदानामध्ये दाखल होतोय नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर गणेश मुरादपूर एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता तयार. ऑन साइडला 5 खेळाडू, ऑफ साइडला 4 खेळाडू तैनात. 50 धाबा TW चे गुहागर या संघाच्या आपण बघतोय. लेफ्ट मोहर चेंडू चांगला यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला, गॅप मधनं ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध 6 धावांत करता मोहर लावली रोशननं. सलामीवरती आला होता शेवटच्या ओव्हरचा, शेवटच्या बॉल वरती त्याच्या बॅट मधला षटकार, आपला तो षटकार. चेंडू समोर 56 धाबा. या ठिकाणी आपण स्पर्धा बघितली तर जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मुल्ला यांच्या वतीने आयोजित केलेली आपण सीमारेषेवरती जो या ठिकाणी 2 डकआउट बघतोय आणि निश्चित ज्या पद्धतीने खेळाडू जात आहेत. प्रथम TWG न जो डकआउट वापरला तो कैलासवासी पैगंबरवासी निजामुद्दीन भाई कडू, ज्यानं खऱ्या अर्थानं युवकांना एका पटल्यावरती, एका धर्तीवरती, एका छताखाली आणलं. ते आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आज जगामध्ये नसतील, परंतु त्यांची आठवण सातत्य येणार आहे. ते खऱ्या अर्थानं कैलासवासी पैगंबरवासी निजामुद्दीन भाई कडू त्यांचं डकआउट आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक संघाने त्याच पद्धती करायचं आहे. 2 डकआउट वापरायचे आहेत. एक डकआउटचा वापर झालाय, दुसऱ्या डकआउटकडे खेळाडू जात आहेत. म्हणजे MISF मोहम्मद इब्राहिम सी फूटचा जो डकआउट आहे त्या डकआउटचा देखील वापर केला जाईल. आणि सीमारेषेवरती जो बॅनर तुम्ही बघताय अमान कॅटरचे मालक अर्थातच कमालुद्दीन भाई हमदुल्लेचा जो बॅनर आहे त्याच्यावरती थेट षटकार मारला तर तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. त्याच्यानंतर आपण बॅनर बघितलं तर KDS ऑनलाईनचा जो या ठिकाणी बॅनर आहे त्याच्यावरती षटकार करता 500 रुपयाचा पारितोषिक. RK स्पोर्टचा जो बॅनर आहे त्याच्यावरती थेट षटकार मारला ते 500 रुपयाचा. आणि त्याचबरोबर इम्रानभाई नूर यांचा जो बॅनर आपण बघतोय टॉप 10चा जो बॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही षटकार मारला ते 500 रुपयाचा पारितोषिक. HF बॅटरीज अँड जुवेकर्स यांच्या बॅनरवरती तुम्ही षटकार मारला ते 500 रुपयाचा पारितोषिक. NH फिशरीज अर्थातच नजीरभाई हमदुले यांचा जो बॅनर आहे त्याच्यावरती तुम्ही थेट षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक. आणि अमान कॅटरेस यांच्या बॅनरवरती तुम्ही षटकार मारला ते 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एकूण धावा झाल्या ते 56. 4 ओव्हर मध्ये M2 चॅम्पियनला 24 चेंडू 57 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. म्हणूनच म्हटलं जात आहे सबसे प्यारा मुरादपूर हमारा. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक मध्ये गाणं आणि गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असं गेलो आणि असं आलो. त्यांचं मुलाचं सगळं सातत्य नसतं, यावर्षी देखील असेल. हे 5 दिवस स्पर्धा चालणार आहे. ते जो प्रेक्षक वर्ग बघतायत आमचे चहिते आहेत ते निश्चित आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि खास करून परदेशातनं ओमानवरनं मुबारकभाई बंदरकर आहेत, त्यांना देखील तुम्हाला शुभेच्छा दिलेत. काल शाहरुखला शुभेच्छा होते, हसनला होते, कारण ते स्पर्धाला बघत होते मुबारकभाई. आणि मुबारकभाई बंदरकर ओमानवरनं खास स्पर्धा बघतायत. काल रात्री अनेक जण आमच्या बरोबर जुळले होते की खास करून मी स्पर्धेला बघतोय आणि आम्ही वेळ काढलाय मुरादपूरच्या स्पर्धेला, कारण मुरादपूरची स्पर्धा जिल्ह्यातली आतापर्यंत मानाची आणि प्रथम क्रमांकाची स्पर्धा आहे. झुगी महाड शबाब 11 जुई हा संघ पोचलेला आहे. आणि नुकतेच M3 SPL खेळल्यानंतर आज मुरादपूरचा जो थरार आहे तो खेळण्याकरता पोहोचलेला आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सलामीवर पाठवा, उशीर झालेला आहे. M2 चॅम्पियन उशीर करू नका, उशीर झालेला आहे. आपल्याला विनंती असेल 2022 ची मानाची स्पर्धा, लाखमोराची स्पर्धा जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला प्रेझेंटेड बाय मुरादपूर स्पोर्ट क्लब 2022 चा थरार आपण बघतोय. येणारा मॅचचा टॉस देखील करणार आहोत.
टॉस का बॉस करत जाणार आहोत. त्याच्या आधी आपण बघतोय आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता आणि आज खेळ करण्याकरता एक लाडकं व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आणि ज्यानं बरेच वर्ष क्रिकेटला घालवलं ते संजयजी पाकले सर यांचा बद्दल आहे. सर आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. तिरुपती सावर्डा हे नाव प्रत्येक स्पर्धेवरती प्रत्येक पटलावरती झळकतं आणि आज दुसऱ्या दिवशीमध्ये झळकवण्याकरता संजय सर पाकले आगलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. संजय सर आपला मनापासून हार्दिक स्वागत. बंधू सर आमच्या बरोबर जुळले जातील. खास करून त्यांचं देखील आपण चर्चा घेणार आहोत कारण ही स्पर्धा फार महत्वाची आहे. अनेक योगदान या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. अनेकांचं सहकार्य आपण बघतोय. या प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच करिता आपण बघितलं तर एक आकर्षक ट्रॉफी ज्याने आम्हाला पुरस्कृत केली आहे ते पाते ब्रदर्स यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्याच्यानंतर या स्पर्धेकरिता आपण खास करून बघितलं तर प्लेअर ऑफ द डे ची ट्रॉफी ज्यांना आम्हाला पुरस्कृत केली आहे ते अमान कॅटरचे मालक कमालुद्दीन हमदुल्ले साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. M2 चॅम्पियन एक्स्ट्रा प्लेअर कम टू कमेंट्री बॉक्स. इम्तियाज तांबे मॅच चालू होणार नाही लक्षात ठेवा. M2 चॅम्पियन धाबा झाले 56-57 धाबा. 2 धाबा पेनल्टी म्हणजे 59 धाबा बनवायचे आहेत. इम्तियाज तांबे माझा आवाज पोहोचतोय. 59 धाबांचं टार्गेट असेल. 2 धाबा तुम्हाला पेनल्टी आहेत. टार्गेट वाढणार आहे. पेनल्टी तुम्ही उशिरा आलात म्हणून मुरादपूरनं पहिली पेनल्टी जर कोणाला लावली असेल तर M2 चॅम्पियन आहे कारण वेळेचा भंग होईल. आमचे ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पेनल्टी स्वीकारावी लागेल. याच्यानंतर तर टॉस आपण घेणार आहोत. टॉस का बॉस कडे देखील जाणार आहोत. जुई 11 शबाब 11 जुई महाड विरुद्ध तिरुपती साबर्डा की लढत येते आणि आज तिरुपती साबर्डेमध्ये कोण खेळतोय ते बघण्याकरता परीक्षक जोडलेले आहेत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण टॉस का बॉस मध्ये जायचंय. टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी टॉस केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक घेऊन अमित दाखल होतोय. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है. प्रारंभिक बल्लेबाज इम्तियाज तांबे और नॉन स्ट्राइक पर मैच की तरफ जाने बनेंगे. मैच बहुत इंपॉर्टेंट है. पहली गेंद बहुत सुंदर तरीके से इस गेंद को खिलाड़ी है चंद्रकांत. मिड ऑफ पर खिलाड़ी चंद्रकांत है. इन्होंने तेजी के साथ आए 1 रन एक बार फिर खाता खुलाया. तेजी के साथ बल्लेबाजों को दौड़ते हुए हमने देखा है. प्रारंभिक बल्लेबाज समीर और इम्तियाज को आप देख रहे हैं. स्ट्राइक एंड पर समीर रहेंगे. नॉन स्ट्राइक एंड पर इम्तियाज 1 रन पर खेल रहे. प्रारंभिक गेंदबाज TW गुहागर की तरफ से अमित जो कि गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर. इस बार क्लीन बॉल मिस हिट. एक बार फिर बल्ले पर गेंद ये सीधी जाकर विकेट पर टकराती हुई. विकेट गिरता हुआ पहला विकेट गॉन. गाने का समय आने बना के विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. सन्माननीय आदरणीय आपण बघतोय असलम शेठ मिटागरी या मंचावरती आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जातोय. टॉस का बॉस मध्ये एका बाजूला संजय सर पाकले असतील. दुसऱ्या बाजूला शबाब 11 जुगी माड. टॉस कोणी जिंकला आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस खेळताना आपण बघितलं तर तिरुपती सावर्डे येणारा मॅचचा टॉस जिंकतात. आमच्यापर्यंत निर्णय सांगितलं जाईल. मैदानामध्ये मॅच चालू आहे. 59 धाबांचा पाठलाग M2 चॅम्पियन करतायत. पंच मॅच थांबवा प्लीज. पंच मॅच थांबवा. इम्तियाज तांबे लास्ट वॉर्निंग अन्यथा पेनल्टी समोर जावं लागेल. जे खेळाडू तुम्ही पाठवले त्यांना नाव माहित नाही आहे. युट्यूब वरती आम्हाला अपडेट द्यायचे आहे. मोठी स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा आहे. असे खेळाडू पाठवा ज्यांना नाव माहित असतील. धावसंख्येचा विचार केला तर एकूण एकच धाव एक गडी बाद झालाय. जावेद नवीन बॅट्समॅन. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंड इम्तियाज तांबे असेल. गोलंदाजी मार्कवर अमित जो यशस्वी गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती अर्थात एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती त्याने गडी बाद केला. लेफ्ट राऊंड खोलव्या टप्प्याचा चेंडू ब्लॉक स्वरूपाची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. खूप चांगली गोलंदाजी आहे. भन्नाट मारा आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. अकूट टप्प्याची गोलंदाजी या मॅच मध्ये केली जाते. धावसंख्या आपण बघितली तर 2 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. एक गडी बाद झालाय. एक गड्यांच्या मोबदल्यात 2 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. लेफ्ट राऊंड
धावसंख्येचा विचार केला तर एकूण अजूनपर्यंत 2 धाबा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. एक गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. निश्चित व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, ज्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला संघ नेला, या चिपळूण तालुक्यातलं रत्नागिरी जिल्ह्याचं नाव आद्रवरती मोठ्या पद्धतीने नेलं, ते अर्थातच संजय सर पाकले, अर्थातच संजयजी पाकले साहेबांचा या ठिकाणी सन्मान या व्यासपीठावरती होणार आहे. शाहरुख अमदुल्लाला विनंती करतोय आपण त्या आपल्या शुभस्ते संजय पाकले सरांचा या ठिकाणी सन्मान आपल्या शुभस्ते करायचा आहे. सन्मान्य आदरणीय या ठिकाणी संजय सर पाकले यांचा सन्मान केला जात आहे, ज्यांना सुप्रीमो सारखी मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी, चॅलेंजर ट्रॉफी, रत्नागिरीतली मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण निश्चित खास करून आपण बघितलं तर त्यांचा संघ उतरला तर बघितलं. नुकतीच देवरुख मधली देखील स्पर्धा त्याने खेळली. मानाची अनेक स्पर्धा त्यांच्या नावावरती आहेत. ते संजय सर पाकले तिरुपती सावर्डेचा संघ घेऊन दाखल झालेत. सर आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास करून रत्नागिरी जिल्हा आणि सावर्डे मधलं हे मोठं नाव आपण चालवण्याचं कार्य करताय. तर दुसऱ्या बाजूला शबाब 11 यांचा जो संघ आहे, त्यांचं कॅप्टन मुबीनबाई, त्यांना गतीवरची स्पर्धा युट्यूब वरती बघितली आणि युट्यूब वरती बघितल्यानंतर खेळण्याची इच्छा दर्शवली आणि या स्पर्धेमध्ये पोहोचलेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मंचावरती या. मुबीनबाई आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खालिद पाते यांच्या शुभ हस्ते शबाब 11 चे मुबीनबाई यांचा सन्मान होतोय. शबाब 11 जुगी महाड, खास महाड वरना संघ दाखल झालाय, त्यांचा सन्मान मंचावरती. मैदानामध्ये दाबा झाले ते कोण 3 दाबा. पहिलं षटक मला वाटतं संपलंय. अमितने गोलंदाजी अफलातून केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 दाबा स्कोर कार्ड वरती आहेत. त्याचबरोबर अजून एक लाडकं व्यक्तिमत्व या स्पर्धेला जोडले जात आहेत. सन्मान्य आदरणीय इफ्तिकारबाई तांबे या गावातले जावई आहेत, त्यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. इफ्तिकारबाई तांबे आपल्याला विनंती आपण मंचावरती आपला सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. जमातुल मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ल्याच्या वतीनं, स्पोर्ट्स कमिटी मुरादपूरच्या वतीनं त्यांचा सन्मान. हुसेफ यांना विनंती असेल, हुसेफ जुबेकर यांना विनंती आपल्या शुभस्ते आपण इफ्तिकारबाई तांबे यांचा सन्मान करायचा आहे. पहिला षटक मैदानामध्ये संपला. पहिल्या षटकामध्ये धाबांचा विचार केला तर 3 धाबा. त्याचबरोबर आपण मंचावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय ते निश्चित हिंदीचा बुलंद आवाज देखील आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व देखील आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांना बघितलंय. क्रिकेट खेळताना बघितलंय, लेदर बॉल खेळताना बघितलंय, व्हॉलीबॉल खेळताना बघितलंय. ते तस्लीमबाई फिरफिरे व्यासपीठावरती आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खालिद पाटीलला विनंती आपल्या शुभस्ते आणि आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. तस्लीमबाई फिरफिरे यांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. खालिद पातेला विनंती आपण तस्लीमबाई फिरफिरे यांचा सन्मान मंचावरती करायचा आहे. ऑन साइडला यावेळी मात्र खेळलाय फटका बघूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, मला वाटतं अनिकेत आरेकर आहे. थोडीशी चुका झाली तर कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीये. तर सूर्यकिरण आपण बघितलं तर सूर्याची किरण मैदानामध्ये जास्त पडत आहेत. निश्चित धावांचा विचार केला तर धावसंख्या झाली ते कोण 6 धावांवरती. तुम्हाला बनवायचे 59 धावा, 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. गोलंदाजी मार्गवर TWJ गुहागरचा अर्थातच चंद्रकांत गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेला बॅट्समॅनचा विचार केला तर बॅट्समॅन जावेद, नॉन स्ट्रायकेला बॅट्समॅनचा विचार केला तर मुदस्सिर असेल. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत डावकर आताचा गोलंदाज आहे. गुहागर पट्ट्यातला एक दर्जेदार खेळाडू आहे, तो गोलंदाजी करतोय. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. गडी बाद झाले ते अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 6 धावा. 59 धावा तुम्हाला 4 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर. चेंडू चांगला मोठा फटका खेळायचा. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. वळण चांगला आहे या ठिकाणी, मिश्रण चांगलं आहे.
पंचाचा सिग्नल बाईचा येतोय. आपण निश्चित बघितलं चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय, चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग होतोय, स्विंग द मिस केला जात आहे. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे. गोलंदाज चंद्रकांत मैदानामध्ये गोलंदाजी करताय. TW चे गुहागर व्यावसायिक संघ आहे, एक कंपनीचा संघ आहे, एक अर्थातच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे कंपनीचा संघ आहे. आणि TW जे ट्रेड विथ जॅस चेंडू चांगला आहे, अक्रॉस द स्टंप गेले, चपल झालेत, बॅक अर्थातच डीपला चेंडूला खेळलाय, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडूला गॅदर करतात, फेक करतात, तोपर्यंत 2 धाबा रचवलेत. खराब फेक होती परंतु निश्चित या ठिकाणी फायदा उचलू शकले नाहीयेत. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 9 धाबांवरती धावसंख्या 9 धावसंख्या आपण बघितली तर 9 धाबा. स्कोअर कार्ड वरती विचार केला तर षटकाचा विचार केला तर दुसरं षटक चंद्रकांत हाताळतोय. जिंकण्याकरता 59 धाबा बनवायच्यात, म्हणजे बॅलन्स मध्ये तुमच्याकडे 50 धाबा अजूनपर्यंत शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण आपण बघतो फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. थर्डमॅनचा खेळाडू आतमध्ये आहे, शॉर्ट फाइंडिंगचा खेळाडू आतमध्ये आहे. एक खेळाडू मिड ऑफला लावलाय आणि चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. मुरादपूर एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर. चेंडू चांगला आहे, मोठा फटका खेळायचा आहे. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न आहे, शफल अर्थातच झाले नाही आहेत. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न करतायत, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर मिश्रत घेतल्यानंतर 4थ्या-5व्या स्टंपवरनं एस्ट्रक्षकच्या ग्लोज मध्ये चेंडू जातो. एस्ट्रक्षक चांगली कामगिरी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर अजूनपर्यंत या मॅच मध्ये धाबा झाले ते 9. तुम्हाला बनवायचे 59 धाबा, 50 धाबा बॅलन्स मध्ये. डावातलं दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पावल्यांचा वापर केला, खूप छान फटका ऑन साइडला चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय वायदेश लॉंगातला आकाश सकपाल चेंडू खाली येतोय. जोपर्यंत पकड करतोय, जोपर्यंत फेक, तोपर्यंत 2 धाबा रचवले गेलेत. वेळ होता आणि निश्चित संधी देखील होती. धावसंख्या आपण बघितले तर एकूण 11 धाबांवरती स्कोर कार्ड 11 धाबांवरती. मोठा मॅच मैदानामध्ये, काटेची टक्कर मैदानामध्ये दुसरं षटक आपण बघतोय. निश्चित येणाऱ्या मॅच मध्ये कोण कोण खेळतोय त्याची देखील चर्चा होईल, कारण सर्वांची नजर या ठिकाणी तिरुपती साबर्डेवरती लागलेली आहे. तिरुपती साबर्डेला कोण खेळतोय आणि कुठले खेळाडू आलेले आहेत प्रेक्षकांना सांगणार आहोत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स सक्सेसफुल होणं फार गरजेचं आहे. मैदान खूप चांगलं आहे, 12 त्या साईडला आहे. रिव्हर्स सक्सेसफुल झाला तर चेंडू थेट बाहेर जाईल, परंतु तसं होत नाही आहे. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकामध्ये धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 गाड्यांच्या मोबदले 11 धाबा झालेल्या आहेत. जिंकण्याकरता तुम्हाला 12 चेंडू 48 धाबांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये गाणं घेणार आहोत, त्याच्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. का सौदागर विजय पावले पहुंच चुके हैं, और यंगस्टर में बड़ा नाम जिन्होंने बारिश के अंदर बड़ा तहलका मचाया था, रबर बॉल पर इन्होंने तहलका बम्बई में मचाया, हर जगह पे मचाया, वो फरदीन काजी भी पहुंच चुके हैं. खिलाडी कोणचे खेळ रे इसकी चर्चा आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सदिच्छा भेट देण्याकरता सन्मान्य आदरणीय आमच्या युवकांचं प्रेरणास्थान आणि मेमन मधलं एक मोठं नाव, ज्यानं क्रिकेटमध्ये बरेच वर्ष घालवले, अब्दुल कादरचं नाव सातत्यानं चालू राहावं. अब्दुल कादर मेमन हे नाव जगाच्या प्रत्येक पटल्यावरती, प्रत्येक कोण्यावरती जावं, त्याच्याकरता यानं प्रयत्न केलेत. ते इक्बालभाई कच्ची हे व्यासपीठावरती आहेत. इक्बालभाई, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अब्दुल कादर मेमन हे नाव जगाच्या प्रत्येक पटल्यावरती, प्रत्येक कोण्यावरती जावं, त्याचा प्रयत्न सातत्याने सर्व श्रेय जर जाईल तर इक्बाल कच्चे असतील, पिंटू बंगारी असतील, इम्रान मौली असतील आणि शेफ शिरलकर असतील, एकंदरीत जो चालवण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्यामधलं इक्बालभाई कच्ची या व्यासपीठावरती मेमन मधलं एक मोठं नाव आणि आमचं युवकांचं प्रेरणास्थान ज्याला म्हटलं जातं ते इक्बालभाई कच्चे व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर सिद्धेश वाडेकर मिंटू यांचं देखील आगमन झालेलं आहे. बॉस 007 हे नाव अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदराने घेतलं जातं. मिंटू सिद्धेश वाडेकर यांचं आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती असणं असतं बा. मॅच कडे जाणार आहोत. धाबा झाले ते कोण 11 धाबा. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज वैयक्तिक तिसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं संघाकडे तिसरं षटक आहे. अमित गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण बघतोय मुदस्सर बॅटिंग करतोय. फटका तेवढ्याच चांगला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जातं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतोय.
स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर अजूनपर्यंत 11 धावांवरती थांबलाय धावसंख्या. चेंडू डॉट आलाय, 2 चेंडू झालेत. षटकाचा विचार केला तर अमित वैयक्तिक दुसरं आणि संघाकडं तिसरं षटक हाताळतोय. TW गुहागर. चेंडू चांगला आहे समोरच्या दिशेने, यावेळी मात्र चांगला फटका, गॅप शोधला, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार, मोठा फटका, 4 धावन करता. निश्चित मैदानामध्ये आपण गेलं तर स्कोर कार्ड वरती धाबा आपण बघितलं तर 17 धाबा. बुद्ध सर खूप चांगली बॅटिंग करतात, त्यांना एक चौकार लागवला परंतु मोठ्या धावसंख्येत पाठलाग करायचा. 59 धाबा तुम्हाला बनवायचे, तुम्ही उशीर आलात म्हणून 2 धावांची पेनल्टी तुम्हाला लावली गेली. M2 चॅम्पियनचा संघ मुख्तार पठाण आणि त्याची कंपनी मैदानामध्ये या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आपण बघतोय बुद्ध सर, नॉन स्ट्रायकिंगला नवीन बॅट्समॅन इम्रान मैदानामध्ये आहे. चेंडू यावरती पायावरती लागला, आकाशाकडे बोट गेला म्हणजे माघारी परत लागेल. अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू या मॅच. आज के दिन पर साबरमती के लिए बहुत बड़ा स्कॉट है. धावसंख्येचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या झाली ते 18 धावा. 3 षटकांचा खेळ जमला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्याकरता 6 चेंडू 51 धावा, माफ करा 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. अर्थातच M2 चॅम्पियन संघाला असेल. आपण जाऊया थेट व्यासपीठाच्या दिशेने जाणार आहोत. व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. ज्यांचं सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केलं जाईल. सर्वात आधी विनंती असेल, निश्चित युवकांचं प्रेरणास्थान आमच्या खास करून आपण बघतोय अब्दुल कादर स्पोर्ट्सचं नाव चालवण्यामध्ये ज्यानं हे नाव महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7 समुद्र पार नेलंय. अब्दुल कादर स्पोर्ट्सचं नाव, त्या अर्थातच इक्बालभाई कच्ची यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. बबलूभाई आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय इक्बालभाई कच्ची साहेबांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान करायचा आहे. ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय इक्बालभाई कच्ची. आपण बघतोय अब्दुल कादर स्पोर्ट्स रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गती वर्ष ज्या संघानं गाव टू गाव मध्ये धमाका केला. एक आपण बघितले तर शिवसेनेची मानाची स्पर्धा त्यानं पटकवली, त्याच्यानंतर मनसेची मानाची स्पर्धा त्यानं पटकवली. 2 स्पर्धा लाख मुलाची त्यानं पटकवली होत्या आणि अब्दुल कादर स्पोर्ट्सचे नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रावरती एक अव्वल दर्जावरती नेला. ते इक्बालभाई कच्ची आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघतोय. आज इक्बालभाई कच्ची व्यासपीठावरती आलेत आणि मैदानामध्ये मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षकांपर्यंत त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमापार. सन्मान या ठिकाणी मंचावरती केलं जाणार आहे. अर्थातच मिंटू वाडेकर, सिद्धेश वाडेकर याचा सन्मान मंचावरती केलं जात आहे. विनंती असेल आपण समोर आपला सन्मान खालिद पाते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. खालिद पातेला विनंती आहे आपण सिद्धेश वाडेकर ज्यानं अंडरम मध्ये निश्चित 1 लाखाची स्पर्धा पटकवली. बॉन्स 007 या नावानं त्याचा संघ पूर्ण
निश्चित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उतरतोय आणि सातत्यानं तहेलका मचवतोय. या वर्षी देखील 2020, 2021, 2022 मध्ये ज्यांना अधिराज गाजवला अंडरमच्या पटल्यावरती बॉस 007 सिद्धेश वाडेकर यांचा सन्मान मंचावरती. सन्मान्य आदरणीय फैजभाई बालाबाई यांना विनंती असेल. फैज बालाबाई साहेबांना विनंती, आपण मंचावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत 2022 ची मानाच्या स्पर्धेमध्ये. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूमध्ये अजूनही आपण बघितलं फक्त 24 धाबा स्कोर कार्ड वरती आहे. म्हणजे तुम्हाला जिंकण्याकरता 59 धाबांची गरज होती. या मॅच मध्ये तुम्ही फक्त 24 धाबा बनवल्या आहेत. चौथं षटक अंतिम षटक चालू आहे. यामध्ये मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पायानं रोखण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमा पार जातो. रोशन त्या ठिकाणी होते, चेंडूला रोखू शकले नाहीयेत. अजून एक चौकार मैदानामध्ये येतोय. आजच्या दुसऱ्या दिवसातला पहिला मॅच जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन TW जे ग्वागर आणि हार्ड लक बॉयज M2 चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन TW जे ट्रेड बिट जॅस. एक ब्रेक नंतर दुसऱ्या मॅच कडे देणार आहोत. टॉस का बॉस तिरुपती सबर्णाने जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच होतोय. त्यांचा निर्णय आपण बघणार आहोत. क्षेत्ररक्षकांचा निर्णय असेल टॉस जिंकला तर. एक छोटासा ब्रेक नंतर दुसऱ्या मॅच कडे.